कोणतीही वास्तू सिलेक्ट करण्यापूर्वी वास्तूप्रमाणे आहे किंवा नाही ते एकदा तपासून बघणं जास्त गरजेचं आहे. पूर्व दिशा या ठिकाणी कट आहे, त्यामुळे आर्थिक आवक मंदावणे, खर्चाचं प्रमाण वाढणे आणि शैक्षणिक प्रगतीत अडथळे असे प्रकार बघायला मिळतात. या ठिकाणी प्रॉपर आग्नेय दिशेला किचन नाही आहे. त्यांना योग्य आग्नेय दिशा कुठून सुरुवात झाली आणि कुठे संपली हे त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवून दिलं आहे. त्याप्रमाणे त्याचे इफेक्टही त्यांना बघायला मिळतील. कारण साऊथ ईस्ट ॲक्टिव्ह असते म्हणजे घरामध्ये कॅश फ्लो हा नक्कीच वाढतो आणि त्याचे परिणाम आपल्याला लाँग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीने दिसून येतात. आता पुढे आपण या ठिकाणी बघूयात की घरामध्ये ब्रह्मस्थानामध्येच जिना आलेला आहे. ब्रह्मस्थानातला जिना या ठिकाणी जर कधी असल्यामुळे मणक्याचे आजार, सर्व बाबतीमध्ये तोटे आणि एक संकट संपलं की दुसरं संकट सुरू होणे. पण या ठिकाणी आपण उपाययोजना करून हे जे काही दोष आहेत ते आपण 70% कमी करू शकतो. पुढचा मुद्दा असा आहे की नॉर्थ वेस्ट कट आलेला आहे. तो नॉर्थ वेस्ट कट असल्यामुळे नको त्या ठिकाणी पैसे वेस्ट जाणे आणि मानसिक ताणतणाव या गोष्टी बघायला मिळतात. वास्तू घेण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे की एकदा घेण्यापूर्वी नक्कीच चेक करावं, म्हणजे संभाव्य अडथळे आपल्याला टाळता येतात.